शब्द स्वरांचे बनती गाणे, साजन आनंद तराणे, रसिकांशी हे जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार, नाद ब्रह्म परमेश्वर सगुण रूप साकार. आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा ओंकारातनं निर्माण झालेला स्वर आणि त्या स्वराची स्वरानुभूती जेव्हा गायक कलाकारांकडनं किंवा एखाद्या वाद्यसंगीताकडनं आपल्याला मिळते तेव्हा निश्चित एक रसिक अधिक समृद्ध होतो. आणि आजही आपण असेच समृद्ध होणार आहोत, कारण गेली अनेक वर्ष संगीताची साधना करणारे दोन दिग्गज कलावंत आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. जयपूर अत्रौली घराण्याच्या प्रसिद्ध गायिका, ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर काटकर आज आपल्यासोबत आहेत. श्रुतीताई नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. आणि त्याचबरोबर मैहर घराण्याचे प्रसिद्ध बासरीवादक पंडित नित्यानंद हळदीपूर आज आपल्यासोबत आहेत. नित्यानंदजी नमस्कार, स्वागत आहे. खरं तर या गाण्यांच्या गोष्टी आम्ही उलगडतोय, पण ह्या उलगडत असताना आज बंदिशी मागचं एक वेगळं वैशिष्ट्य आम्हाला कळतं आहे आणि एक परंपरासुद्धा लक्षात येते. ही परंपरा जेव्हा आम्हाला कळते आणि ती अनेक शिष्यांनासुद्धा कळते, या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना कळते, तेव्हा खरं तर या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य किंवा मोल जे म्हणू ते जास्त मोठं आहे. आणि त्यामुळे तुम्हा दोघांकडनं आम्हाला आणखीन काही गोष्टी ज्या ऐकायच्या आहेत त्याची सुरुवात आज आपण नक्की करूया. नित्यानंदजी, गौड सारंग असा एक राग आहे आणि त्यातली एक बंदिश तुम्ही आज आम्हाला ऐकवणार आहात. तर काय वेगळेपण आहे त्या बंदिशीचं हे आधी तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल. एक पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक घराण्यामध्ये एक एक रागाचं वैशिष्ट्य ते त्यांच्या घराण्याच्या ह्याच्याप्रमाणे दाखवतात. आमच्या मैयर घराण्यामध्ये किंवा ज्याला रामपूर सेहसवान किंवा रामपूर घराणं किंवा सेनिया घराणं जे आहे त्याच्यामध्ये ह्याचं स्वरूप जरी सेम असलं तरी एक लहानशी गोष्ट त्याच्यात होत नाही, म्हणजे ती परे संगती होत नाही. बरं. आणि असं म्हणतात की ही परे संगती ही महाराष्ट्रात रूढ झाली आणि ती इतकी सुंदर वाटते म्हणून ती एक रूढ झाली या रागामध्ये. आणि पूर्वी या रागाला याचं चलन आणि स्वर सगळे बिहाग रागासारखेच आहेत. बरं. त्यामुळे त्याला पूर्वीचा दिनका बिहाग म्हणून ते बोलायचे. अच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी मी ऐकली की म्हणजे मला सांगितली गेली की या गौड सारंग रागामध्ये सारंग नाहीच आहे. बरं. सारंग अंगच नाही आहे त्याच्यात. मग हा गौड सारंग नाव कसं आलं? हो ना. तर एक गौडी म्हणून राग आहे, गौरी नव्हे, गौडी, गौडी, गौड. तर त्या रागाचं स्वरूप आणि ह्या गौड सारंगचं स्वरूप खूप मिळतं जुळतं आहे, म्हणून हा गौडीचा रंग असं म्हणून तो गौड सारंग अपभ्रंश झाला रागाचा. आणि तो ही आणि आता जी मी बंदिश वाजवणार आहे, बोल रे पपिहारा. प्रियसी आपल्या त्या पपिहारा वगैरे शब्द आपण फक्त म्हणजे प्रतिकात्मक आहे. हां, म्हणजे मल्हार वगैरे अशा गाण्यामध्ये जास्त ऐकू येतात. त्यामुळे हे मला थोडं म्हणजे एक वैशिष्ट्य वाटलं, नवीन वाटलं त्याच्यात की ह्या रागामध्ये पण पपिहारा आला आहे. आणि ही सहसा कोणी बंदिश ऐकली नसेल, ऐकली पण असेल कारण ही पुराणी बंदिश आहे. प्रियसी त्या पपीला सांगते, पपिहरा, पपिहा, त्याला सांगते की तू माझ्या पियाचा संदेश आण. अच्छा. आणि त्याला लाच काय देते की तुला मी मोत्याची हार देईन आणि गळ्यामध्ये आणखीन एक हार सुद्धा घालीन. बोल रे पपिहरा, लाओ रे पिया का संदेश, गला मोतिया की हार
सजाऊंगी और दूंगी गले हार अशी ती बंदिशीचं वर्ड आहेत. तर ते मी हे आणि त्याच्याबरोबर जे द्रुत वाजवणार आहे ती पन्नाबाबूंची गत आहे. पन्नाबाबूंनी कंपोज केली.
खरं तर या पारंपरिक बंदिशींचं एक वेगळेपण तुम्ही जेव्हा वाजवून ते दाखवता तेव्हा आम्हाला कळतं आणि त्याच्या आधी सुरुवातीला तुम्ही ते सगळं सांगितल्यामुळे पुन्हा एकदा त्याच्याकडे बघण्याची दृष्टीही बदलते. पण श्रुती, ते या पारंपरिक रचनांना, या बंदिशींना एक वेगळं महत्त्व आहे. अल्लादिया खान साहेबांच्या बाबतीत म्हणायचं तर असं कितीतरी बंदिशींबद्दल म्हणता येईल, पण त्यांची एक बंदिश आहे ज्याच्याविषयी तुम्ही आवर्जून उल्लेख करता, म्हणजे न्यायनीतीबद्दल ते खूप जागरूक होते आणि त्या संदर्भातली एक बंदिश तुमच्याकडे आहे. होय, उस्ताद अल्लादिया खान साहेब हे शाहू महाराजांच्या मर्जीतले होते आणि त्यांचा न्यायावरती विश्वास होता. त्यांनी आपल्या शाहू महाराजांच्या जवळीकीचा कधी अवाजवी फायदा घेतला नाही. परंतु एकदा असं झालं की छत्रपतींचे 2 चिरंजीव, तर दुसरे चिरंजीव शिवाजी, प्रिन्स शिवाजी म्हणायचे त्यांना, त्यांच्या संदर्भामध्ये असं झालं की ज्यांच्याकडे कायदेशीर कागदपत्र नाहीत अशांच्या बेवारस जमिनी शेरी केल्या जायच्या, म्हणजे शेरी जे त्यांच्या मालकीच्या व्हायच्या. बरं. पण आता नियम करणारी माणसं आणि तो नियम अंमलात आणणारी माणसं यांच्यामध्ये जो फरक असतो तो त्याही वेळेला होता. त्यामुळे तो नियम अंमलात आणणाऱ्या काही माणसांनी ज्यांच्याकडे कायदेशीर कागदपत्र होते, जे हकदार होते, अशांच्याही जमिनी शेरीमध्ये आणायला सुरुवात केली आणि त्यामुळं आक्रोश वाढला. बरं, किती वेळेला विनंत्या केला, किती पत्र लिहिली, काही जरी झालं तरी सरकार दरबारी त्याची नोंदच घेतली जाईना. मग लोक हैराण झाले की आपल्या हक्काच्या कायदेशीर जमिनी आहेत त्याही सरकार जमा झाल्या तर मग काय करायचं, कशावर जगायचं. मग कुणीतरी कानमंत्र दिला की शाहू महाराजांच्या मर्जीत अल्लादिया खान साहेब आहेत आणि त्यांचा वैयक्तिक स्वार्थ याच्यात काही नाही हे सगळ्यांना माहीत आहे. तेव्हा त्यांच्याकडनं ही गोष्ट शाहू महाराजांच्या कानावर घातली पाहिजे. बरं. मग आता ही कशी करायची, तर ते लोक शाहू महाराजांच्याकडे जाण्याऐवजी सरळ अल्लादिया खान साहेबांच्याकडे गेले. अल्लादिया खान साहेबांनी सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाले, मी प्रयत्न करून पाहतो. त्यांनी शब्द दिला नाही की केलंच तुमचं काम, लक्षात घ्या. त्याने सांगितलं शक्यतो मी प्रयत्न करतो. आणि मग शाहू महाराजांच्याकडे एक छान असा प्रघात होता की त्यांच्याकडे मुशायरे व्हायचे. बरं. आणि कवी मंडळी त्यांच्याकडे आलेली असायची. कित्येक वेळेला 2 ओळी काव्याच्या दिल्या जायच्या आणि समस्यापूर्ती करा म्हणून सांगितलं जायचं. बरं. तर अशा अनेक वेळेला अल्लादिया खान साहेबांनी समस्यापूर्ती केलेली आहे काव्यरचना करून. तर अशा एका प्रसंगी शाहू महाराजांच्याकडे अल्लादिया खान साहेब बसले असताना शाहू महाराज हसले आणि त्यांनी एक म्हणाले, ऐका, राग शंकरामध्ये त्यांनी एक बंदिश सांगितली. बादशाह उनसे कहिए जो बाज आवे, खैरा बहरी सो इनकी जुर्रा पहचाने, ज्ञान ध्यान तुरमती नहीं, शिकरा उनको क्या को दीनी, कर शाहीनी बात तुरकवा, लगड झगड वाले शोख रंग. बरं. शोख रंग मी यांची ही बंदिश होती. लगड झगड वाले शोख रंग, ऐसे लुटुरे इस जग वाले, इनसे कहा कोई न चाहिए. तर खासाहेब ही बंदिश गायले. तर छत्रपती म्हणाले, अहो याचा अर्थ काहीच लक्षात येत नाही, जरा मला सांगा बरं याचा अर्थ काय तो. तेव्हा बाशा, बाज, खैरा, बेहरी, जुर्रा, तुरमती, शिखरा, लगड झगड, लटुरे ही सगळी शिकारी पक्ष्यांची नावं आहेत महाराज. अरे. आणि शोख रंग या वाग्यकारांनी ही श्लेषात्मक चीज बांधली. एक अर्थ आहे की पक्ष्यांची नामावळी दिलेली आहे आणि दुसरा ह्याच्यातला श्लेषात्मक अर्थ असा आहे की बादशाह कुणाला म्हणावं. अच्छा. न्यायनीतीनं वागणारा बादशाह कुणाला म्हणावं, जो जनतेला सतावत नाही, लुटत नाही, वैऱ्याशी सुद्धा न्यायरीतीनं वागतो, तो खरा बादशाह. राजा ज्ञानी, स्थितप्रज्ञ, स्थिर वृत्तीचा, ज्ञानी ध्यानी म्हटलं ना, बरोबर, स्थितप्रज्ञ वृत्तीचा, स्थिर वृत्तीचा असावा. त्याची खोशामत करून एकीकडे भांडणं, लढाई, झगडे, फंदफितुरी करणाऱ्या लोकांना त्यानं शासन करावं. सत्संगतीनेही सुद्धा
जे लोक कुटील वृत्तीने वागत असतील अशांना राजाने जवळ कधीच करू नये. संदर्भ नेमका अर्थ चाणाक्षपणानं महाराजांनी हेरला, बरोबर. पण तरी त्यांनी विचारलं की आता मी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे. ते म्हणाले महाराज त्यांची कैफियत ऐकून घ्या. मग ते शेतकरी आले, त्यांनी आपली कैफियत मांडली आणि मग जे न्याय होतं, हो. ज्यांचे कागदपत्र होते, ज्यांचे हक्कदार जमिनी होत्या त्या त्यांना परत दिल्या गेल्या आणि अशा रीतीने लोकांच्या मधला असंतोष वा. मोडीत काढला गेला. मग एका कलावंताकडनं हे होऊ हे शकतं. होऊ शकलं आणि त्याचं कारण म्हणजे स्वतः त्यांना एक तर त्यांचा संग्रह खूप होता आणि दुसरं म्हणजे न्यायनीतीचे स्वतःला चाड होते. बरोबर. त्यांनी दुसऱ्या कशा करता आपला शब्द महाराजांच्याकडे खर्च केला नाही. आणि स्वतःचा विचार केला स्वार्थ काहीच नव्हता त्याच्यात. स्वार्थ काहीच नव्हता त्याच्यामध्ये. ह्या गोष्टी- लोकांचं भलं व्हावं हा उद्देश होता. ह्या गोष्टी बघण्याजोग्या आहेत, अगदी. अभ्यासण्याजोग्या आहेत. खरंय. पण असंच बाबा खासाहेबांच्या ज्या रचना होत्या हो. त्यामध्ये सुद्धा अतिशय उत्तम शब्दांची जाण आणि शब्दरचना अतिशय सुंदर हो. अशा होत्या. तर त्यांच्या रचनांबद्दल अशी एखाद्या बंदिशीचं एखादं उदाहरण. बाबा खासाहेबांनी स्वतः काही नवीन राग बांधले आणि रचना केल्या, पण त्यांची वृत्तीसुद्धा अल्लादिया खासाहेबांच्या सारखीच तत्त्वज्ञासारखी वृत्ती होती. शांत होते, संयम हा त्यांचा मुख्य गुण होता. त्यांच्या तोंडून मी कधीही रागानं काही चार शब्द वावगे असे ऐकले नाही. सुभाषितच त्यांच्या तोंडात असायची. आणि आपल्या आजोबांच्या प्रमाणे उदारमनस्क तत्वज्ञ अशा वृत्तीच्या बाबांची एक रचना बरं. बिलासखानीमधली मी ऐकवते. वा. सुगर्ण विचार बमना बोल, सुगर्ण विचार बमना बोल, सुगर्ण विचार बमना बोल, सुगर्ण विचार. विचार बमना बोल, जसो हो भलो सबको, जसो हो भलो सबको, सुगर्ण विचार
सबदिन सबदिन ही सबदिन सबदिन ही शुभ दिन है सुगन विचार बमना बोल सुगन विचार. गोष्टी गाण्यांच्या. बाबा खासाहेबांची मुद्रा दास अहमद होती. हां कारण त्यांचं आपल्या आजोबांच्यावरती म्हणजे पर्यायाने त्यांच्या गुरुवर आत्यंतिक प्रेम होतं. आणि काही रचना त्यांनी इतक्या व्याकुळ होऊन लिहिलेल्या आहेत बरोबर. की खासाहेबांची आता आठवण येते थोरल्या खासाहेबांची. आणि आता मला तुमच्याशिवाय चैन पडत नाही. फार सुंदर सुंदर रचना केलेल्या आहेत. एक गोष्ट मी इथं सांगू इच्छिते की ह्याच्यामध्ये बमना हा शब्द आलेला आहे. हां हा शब्द राजस्थान वगैरे या भागामध्ये बमना म्हणजे जो ज्योतिष सांगतो अच्छा त्या ब्राह्मणासाठी आहे. हो बरं. आणि सुगन विचार म्हणजे शगुन सांग, हां मला शकून काढून दे, वा. असं बायका पूर्वी सांगायचे की मेरे पिया कब आवेंगे. तर इथं ते सांगतायत की सुगन विचार बमना बोल, हां तू चांगला विचार, हे ज्योतिषा तू चांगला विचार सांग. जासो हो भलो सबको, अच्छा सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे, जे ऐकून सगळ्यांचं कल्याण होईल. वा. अखेरीस सगळ्यांना सगळंच माहित आहे की होता वही है जो रब चाहे. दास अहमद म्हणतायत की तसं बघितलं तर सब दिन ही शुभ दिन है, हो सुगन विचार बमना बोल. वा. दोन्ही विचार सांगितलेत की सगळेच दिवस शुभ आहेत, पण तरी तू शुभ शकून जरा तो सांग. लागतोच, कोणाचं तरी खरंय. अनुमोदन लागतं त्याला. खरंय. पण श्रुतीताई ही रचनांची वैशिष्ट्य आहेत, म्हणजे त्या काव्य रचनेचं एक वैशिष्ट्य आहे. मला वाटतं रचनेचं वैशिष्ट्य चाललंय तर इथेच मला आणखी एक संदर्भ आठवतो, म्हणजे तुमचे काका ते शीघ्र कवी होते असं तुम्ही तुमच्या बोलण्यात आलं होतं. तर काकांकडे सुद्धा हा जो कवितेचा वारसा आला आणि पुढे तुम्ही सुद्धा अतिशय उत्तम कविता करता. तर हा जो वारसा तुमच्याकडे आलाय त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. सांगते. माझे काका हे भुर्जी खासाहेबांचे शिष्य. हां भुर्जी खासाहेब सुद्धा उत्तम बंदिशी बांधत असत. बरं. आणि अल्लादे खासाहेब आणि त्यांचे चिरंजीव, त्यांचे बंधू यांच्या संदर्भात सांगतात की हैदर खासाहेबांनी म्हणजे अल्लादे खासाहेबांचे बंधू, त्यांनी ललिता गौरीमध्ये खेलन आये राधा माधव ही बंदिश अस्थायी बांधली, पण काही केल्या त्याला साजेसा अंतरा बनेना. बरं. शेवटी एक दिवशी खासाहेबांच्याकडे आले आणि म्हणाले, भाईसाहेब मला ह्याचा अंतरा काही करता येत नाही, तो काही जमत नाही आहे, रंग मिळून येत नाही आहे. मग अल्लादे खासाहेबांनी त्याचा अंतर बांधला. नेह गुलाल सेन पिचकारी मनमथ बेको होरी. तर हैदर खासाहेबांनी सुद्धा गौरीमध्ये एक अस्थायी बांधली आणि त्याचा अंतरा थोरल्या खासाहेबांनी केला. अरे वा. बरं. तर भुर्जी खासाहेब, हैदर खासाहेब ह्या त्या घराण्यामध्ये सुंदर सुघड बंदिशी बनवण्याचा रचण्याचा हा एक प्रघातच पडला होता. आणि माझे काकाही शीघ्र कवी होते. होतं काय की आमच्या घराण्यामध्ये, माझ्या सडोलीकरांच्या घरामध्ये माझ्या आजीला भाषांची फार आवड होती. अच्छा. तिला मोरोपंतांची 108 रामायणं तोंडपाठ होती. वा. आणि त्याचा अन्वयार्थ लावून ज्यांना मराठी शिकायची इच्छा असायची, जुनं मराठी शिकायची इच्छा, त्यांना शिकवायची, सांगायची. अच्छा. तर भाषेचं हे प्रेम रक्तातूनच आलेलं. तर काकाही खूप चांगल्या बंदिशी बांधायचे. बरं. तर त्यांचं नाव मधुकर सडोलीकर, नाना म्हणायचे त्यांना. तर त्यांची एक मुलतानीतली बंदिश थोडीशी मी ऐकवते. ऐकवा. बोलन लागे लागे रे कोयलिया, बोलन लागे लागे रे कोयलिया, बोलन लागे लागे रे, बोलन लागे 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 रे कोयलिया,
लागे लागे रे कोयलिया ऋतू बसंत आई सखिया बोलन लागे लागे रे कोयलिया ला लागे लागे रे बोलन लागे लागे रे बोलन लागे रे कोयलिया बोलन लागे लागे रे आई बहार सभी बन फूले आई बहार सभी बन फूले बहार सभी वन फूली फूल रही आव चंपा चमेली कलियन संग कर गूंज भवरिया बोलन लगे लगे रे कोयलिया बोलन लागे लागे रे कोयलिया असं ऐकल्यानंतर कोयलिया खरंच बोलायला लागेल. गोष्टी गाण्यांच्या इतकं उत्तम काव्य त्यांचं होतं आणि हे खरे वाग्गेयकार हो. असं म्हणू आपण त्यांना, कारण नुसती रचना करणं नाही, ती बंदिश बांधणं हा सुद्धा एक आणि महत्त्वाचा. ती उत्तम रीतीने प्रस्तुत करता येणं हे फार महत्वाचं असतं. कारण वाग्यकार नुसता रचना करत नाही, हो, वांग मातू गेय धातू हे दोन्ही अगदी. गोष्ट त्याच्याकडे असल्या पाहिजे. म्हणूनच मी म्हटलं की ते वाग्गेयकार खऱ्या अर्थाने होते. पण श्रुतीताई, तुम्ही उत्तम कविता करता, म्हणजे बंदिशी तर बांधता, पण त्याच्याबरोबर अतिशय उत्तम कविता सुद्धा, काव्य म्हणून सुद्धा उत्तम तुम्ही केलेले. काही कविता आम्हाला तुमच्या ऐकायच्या आहेत. अरे बापरे. म्हणजे मला आठवतं मागे एकदा बोलता बोलता उल्लेख की अगदी भर उन्हाळ्यात छान अशी एक सुखद अनुभव देणारी कविता सुद्धा तुम्ही केली होती. एकदा असं खूप उन्हाची तगमग झाली होती हं, आणि मी खिडकीतून अस्ताला जाणारा सूर्य पाहत होते आणि हळू वाऱ्याची झुळूक येत होती बरं. आणि त्यावेळेला मनाला जे एक थंडावा आला, शरीर मन एकदम शांत होऊन गेलं हं, आणि क्षितिजावरती काळ्या ढगांची चाहूल दिसली आणि मी पटकन गायला लागले. म्हणजे माझ्या रचना ह्या अशा स्वर लय आणि शब्द एकत्र असे घेऊनच घेऊनच येतात. येतात. खरं आहे. मी कधी अशी बसले नाही की चला आता मी आज कविता करणार, चला आता मी त्याला चाल लावणार वगैरे, असं मी माझ्या हातनं होत नाही. कारण ते येतात ते चाल घेऊनच येतात, आपला छंद घेऊन येतात. वा. तापल्या जीवाला शीतलता द्याया, घन भरून आले, घन भरून आले, घन भरून आले. तापल्या जीवाला शीतलता द्याया, घन भरून आले,
दिशेचा धस मुसळा हा वारा कसा रावा हवा हवासा याचा चाळा हवा हवासा याचा चाळा जीव मोहरला तापल्या जीवाला शीतलता द्याया घन भरून आले घन भरून आले. श्रुतीताई, अनेक अशी उत्तम भावगीतं होतील इतकी सुंदर रचना खरं तर आहे. आणि तुम्ही आता शास्त्रीय संगीताबरोबर ह्याकडेही लक्ष द्या असं आम्ही म्हणू. अहो ही जवळजवळ 30-35 वर्षापूर्वीची रचना आहे वा. आणि मधल्या काळामध्ये बऱ्याच झाल्या, पण मी फक्त गात नाही कारण पण आता गायला पाहिजेत, कारण इतकी सुंदर रचना, इतकी सुंदर त्याची चाल. आणि एक असतं ना की एक अस्वस्थता वाटून राहते की ती संध्याकाळची वेळ, कातर वेळ ज्याला म्हणतात, ती कातर वेळ आणि ती अस्वस्थता ती कुठेतरी या स्वरात आहे. आणि असंच कुठेतरी आपल्याला जाणवतं ते म्हणजे मारवा रागामध्ये. खरं आहे. पुन्हा तोच प्रहराची एक त्याचं एक वैशिष्ट्य आहे. आणि मारवा म्हटल्यानंतर ती अस्वस्थता पुन्हा एकदा मनात येते. आणि तुम्ही एक मारव्याची बंदिश तुम्ही ऐकवणार आहात, तर त्या बंदिशीबद्दलचं जे एक वेगळं वैशिष्ट्य. ह्या दोन्ही बंदिशी मी ज्या वाजवणार आहे हां ती पहिली जपताल मधली आणि द्रुत तीन ताल मधली दोन्ही बंदिशी ह्या गुरुमाच्या आहेत, अन्नपूर्णा देवींच्या. बरोबर. आणि हा राग शिकवताना त्यांनी मला सांगितलं होतं हां की त्या फार पर्टिक्युलर होत्या की प्रत्येक रागाची श्रुती. बरोबर. तर त्यांनी मला सांगितलं रेषभ जो आहे त्याची श्रुती ही अशी चढी असते थोडीशी, आणि ती तुला ती मेंटेन करायला पाहिजे नेहमी. म्हणजे लोक तुला बेसुरा पण म्हणू शकतील, पण तू ती राग ते रेषभची श्रुती तशीच ठेवली पाहिजे. बरोबर. आणि म्हणे लोकांकडे लक्ष देऊ नकोस. आणि हा रागाचं त्यांनी वर्णन केलं म्हणजे एक शांत रस. बरोबर. आणि त्याला काय म्हणतो आपण, भक्तिरस पण आहे, शांतरस पण आहे. एका दृष्टीने विरह पण आहे, शांत करुण रस रस पण पण आहे, करुण रस पण आहे, असं सगळं हो. कॉम्बिनेशन आहे. हो. तर त्यामुळे पण त्यांनी आणखीन एक तुम्हाला सांगितलं होतं, हां तुम्हीच मला सांगितलं होतं, ते माझ्या लक्षात आहे, हां की हा राग सुज्ञ लोकांसमोरच वाजव. हो. तर तेही खूप वेगळं हो. वैशिष्ट्य आहे. कारण रसिक श्रोते किती उत्तम असावेत याचं उदाहरण आहे. पण काय असतं, गुरुनी शिकवणं वेगळं आणि शिष्याने आत्मसात करणं वेगळं. बरोबर. ते मी किती आत्मसात केले हे मला माहिती नाही. त्यामुळे जर काही चूक असेल तर
मुळात बासरी हे वाद्य असं आहे ना की छान डोळे मिटून ऐकावं आणि मन प्रसन्न व्हावं, तसं आज तुमच्या बासरी वादनाने होतंय आणि या सगळ्या रचना ऐकायला मिळत आहेत. गोष्टी गाण्यांच्या. पण ही खरंच देण आहे, जसं अन्नपूर्णा देवींकडनं तुम्हाला ह्या छान गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि त्यातून तो मारवा राग, त्यामुळे त्या रागाचं एक वैविध्य आपल्याला दिसतं. तसं श्रुतीताई, तुम्हाला तुमच्या वडिलांकडनं जी देणगी मिळाली त्यांचं वैशिष्ट्य काय, किंवा त्यांनी शिकवताना तुम्हाला नेमकं काय गोष्टी कशा शिकवल्या? एक तर मी अतिशय लहानपणापासून त्यांच्या मांडीवरच कायम स्थानापन्न असायची आणि त्यांच्याकडे त्यावेळेला बरेचसे ॲडव्हान्स्ड म्हणावेत असे शिष्य येत असत. बऱ्याच माझ्यापेक्षा वयानं खूप मोठे मोठी अशी माणसं यायची आणि त्यातले कोणी अलंकार करत होते, कोणी संगीत विषयातली PhD करत होतं आणि त्याकरता अनेक राग त्यांना मोठे मोठे राग शिकवायला लागायचे. बरोबर. आणि
त्यामुळं अतिशय लहानपणात म्हणजे बोलायला लागण्याच्या आधी मला गाणं पहिल्यांदा यायला लागलं. बरं, नाटकाच्या तालमी सुद्धा त्यांच्या मांडीवरच मी स्थानापन्न असताना ते तालमी घेत असत बरं. आणि पद शिकवत असत. त्यामुळे ती नाट्यसंगीताचे बाळकडू हळूहळू मिळालं मला. आणि त्यांचा एक स्वभाव असा होता की कुणाची काही गोष्ट अडवून राहता कामा नये म्हणून ते आउट ऑफ द वे जाऊन पुष्कळ गोष्टी लोकांच्यासाठी करत असत. त्यातली एक गोष्ट जी प्रत्येक गुरु जवळजवळ आपल्या शिष्यांच्या करता करतो, म्हणजे आपल्या शिष्याला काही अडचण आली तर त्याच्यासाठी धावून जाणं. म्हणजे त्यांचे शिष्य त्यांना भाऊ म्हणत असत. भाऊ, मला अमक्या ठिकाणी गायचं आहे आणि मला ह्याच्याकडे आपल्याकडे ह्याच्यातली द्रुत नाही, बरं, मला ह्याच्यातली द्रुत शिकवा. अच्छा. भाऊ म्हणाले, अगं शिकवतो थांब. मग त्या मुलीनं दुसऱ्या दिवशी येऊन एक बंदिश शिकून घेतली आणि ती राग बिहागड्यामधली आहे. आणि माझे वडील रामभक्त होते. बरं. तेव्हा पहिलं त्यांच्या तोंडातनं यायचं तर रामाचंच नाव यायचं. तर त्यांनी ही जी बंदिश बांधली आहे ती शुभ दिन आज शुभ घडी आई, आई राम लखन जोरी. बरं. असुर लंक धीश मार, जानकी को छुडाए लीन है. ओ वा. आता याच्यातली शब्दकळा बघा तुम्ही की त्या भाषेला गोडवा. जसं अल्लादे खान साहेब म्हणायचे की उर्दूपेक्षा सुद्धा किंवा खडी हिंदी बोलीपेक्षा ब्रजभाषा हा संगीताला गाण्यासाठी अतिशय गेय म्हणून उपयुक्त आहे. तर वडिलांनी सुद्धा साहजिकपणानं त्याच्यामध्येच रचना केली आणि ही रचना मी तुम्हाला ऐकवते. आणि एक किस्सा असा झाला की एकदा मी ही बंदिश गायले आणि लोक एकमेकाकडे बघून हसायला लागले, एकमेकाला टाळ्या द्यायला लागले. तर म्हटलं असं काय झालं. तर त्या दिवशी रामायणातला जो भाग चालू होता त्याच्यामध्ये रावणाचा वध झालेला होता. वा. किती समर्पक झालं. ती ऐकणारी माणसं त्याचा रेफरन्स घेऊन फार खुश झाली होती. शुभ दिन आज शुभ शुभ दिन आज शुभ शुभ दिन आज शुभ दिन आज शुभ घड़ी आए आए राम लखन जोरी शुभ दिन आज शुभ दिन आज शुभ दिन आज शुभ शुभ दिन आज असुर लंकाधीश मार जानकी को छुड़ाए लीनी शुभ दिन
शुभ दिन आज शुभ शुभ दिन आज शुभ शुभ दिन वा वा श्रुतीताई, खूप सुंदर वाटलं. एकतर बंदिश तयार होत असताना त्याची ती एक वेगळी प्रक्रिया जशी असते आणि वडिलांची ती देणगी तुमच्याकडेही आहे. म्हणजे एक संपूर्ण मालकंसमधली एक द्रुत बंदिश हवी होती असा एक किस्सा तुमच्याकडनं मी ऐकला होता. तर ती बंदिश कशी झाली, तुम्ही स्वतः ती तयार केलेली? माझ्या वडिलांच्याकडे एक ग्रस्त शिकत होते हां. आणि त्यांना विलंबित बंदिश सांगितली होती जी प्रसिद्ध आहे बरजरही. ते म्हणाले की आपल्याकडे याची द्रुत नाही का? तर वडील म्हणाले नाही, अजून कोणी बांधलेली नाही आणि मी तर ऐकलेली नाही. तर मी अशीच शेजारच्या खोलीत गेले 1-2 मिनिटाकरता आणि मी परत आले आणि म्हटलं भाऊ घ्या बंदिश. हां म्हणाले अगं काय? म्हटलं जरा ऐका तरी. हां. मग मी त्यांना ऐकून दाखवले. बरं ते असाही अंतर दोन्ही झाला त्याच्यामुळे पण इतक्या पटकन ती कविता होणं किंवा ती रचना होणं होतं कित्येक वेळेला असं होऊन जातं आतनं. माझ्या वडिलांना त्यांच्या गुरूंनी जो संपूर्ण मालकांश सांगितला त्या संपूर्ण मालकांशाची तालीम मला त्यांनी दिली आणि त्यातनं ही बंदिश निर्माण झालेली आहे. संपूर्ण मालकांश 2-3 प्रकाराने लोक गातात, मी ह्या प्रकाराने गाते. आये रे श्याम आये रे श्याम आये रे श्याम आये रे श्याम अबीर गुलाल मलत सब आये रे श्याम आये रे रूप सजिले आता मनहार खेलत है गोपियन संग आये रे श्याम आये रे श्याम. माझ्या वडिलांच्या, माझ्या काकांच्या किंवा माझ्या बंदिशीमध्ये मुद्रा नाही. कारण तुमच्या रचनेमधनंच तुम्ही बोलता, त्यामुळे वेगळी नाममुद्रा द्यायची गरज नाही. नाही, असं होतं की मुद्रा त्याच्यामध्ये गुंफण्यासाठी म्हणून जी उत्स्फूर्त शब्दरचना निर्माण झालेली असते तिला कुठेतरी मुरड घालावी लागते आणि कुठेतरी त्याच्यासाठी काही ॲडजस्टमेंट्स करायला लागतात आणि माझ्या त्या प्रकृतीला ते मानवत नाही. बरोबर. पण तुम्ही म्हणालात उत्स्फूर्तता, तर ती तुमच्या बाबतीत अनेकदा झाली आहे. म्हणजे गाता गाता साक्षात्कार व्हावा आणि एखादी बंदिश बनावी असं बऱ्याचदा तुमच्या बाबतीत झालेलं आहे. तर मला असं वाटतं की त्यातल्याच एखाद्या म्हणजे विलंबितकडनं द्रुतकडे जाता जाता सुद्धा तुम्हाला बंदिश सुचलेली आहे. तर हे कसं काय होऊ शकलं? असंच म्हणजे काही वेळेला काय होतं की आपण विलंबित रचना घेऊन गात असतो आणि तिचा आपण विस्तार करता 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 ते शिल्प अशा एका उंचीवर येऊन पोचतं की तिथून जरी आपल्याला शिकवलेली आहे ती द्रुतबंदी शिकवलेली असली तरी ती जर खालच्या तोंडाची असेल, खालच्या स्वरात मुखड्याची असेल तर इतकं बांधलेलं जे शिल्प असतं त्याला एकदम खाली खेचून घ्यावं लागतं आणि तो रसभंग होतो, निदान माझा तरी होतो. आणि त्यामुळं मग असंच एकदा गाता गाता मी मारुबिहाग गात होते आणि मारुबिहाग गाता गाता माझ्या असं लक्षात आलं की ह्याच्या पुढे मला जी जोडून द्रुत घ्यायची आहे ती खालच्या अंगाची आहे. म्हटल्यानंतर मी म्हटलं की नाही, आता आपल्याला चटकन वर जाणारी बंदिश घेतली पाहिजे आणि ती ऑन द स्पॉट जी त्यात क्षणाला मनमना रचना जी झाली ती मी ऐकवते. नक्की. मला वाटतं श्रुतीताई ती ऐकल्यानंतर बोलण्यासारखं काही राहणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की याच्या आपल्या मैफिलीची सांगता आपण त्या मारुबिहागच्या रचनेने करूया आणि गोष्टी गाण्यांच्या मध्ये या बंदिशी मागच्या गोष्टी उलगडण्यासाठी तुम्ही दोघंही आज खास इथे आलात त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार. आणि
त्या बंदिशीने आजच्या या मैफिलीची आपण सांगता करूया. धन्यवाद.